या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिलेल्या सेंटेन्सला असर्टिव्ह सेंटेन्सला आपल्याला काय करायचं आहे, व्हर्बल क्वेश्चन करायचं आहे. क्वेश्चन येते एक्झाममध्ये चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू व्हर्बल क्वेश्चन्स किंवा मेक फॉलोइंग सेंटेन्स इंट्रॉगेटिव्ह. तर क्वेश्चन येते मेक इंटरॉगेटिव्ह. इंट्रॉगेटिव्ह म्हणजे प्रश्नार्थक. सेंटेन्सेस प्रश्नार्थक क्वेश्चन करा म्हणून प्रश्न येते परीक्षेमध्ये. आणि दिलेले वाक्य कोणते आहेत तुम्हाला? असर्टिव्ह सेंटेन्स आहेत हे सगळे मी, आणि यांचे व्हर्बल क्वेश्चन करायचे आहेत. कारण जर वाक्य असर्टिव्ह दिले ना इंट्रॉगेटिव्ह करा म्हटलं आहे तर व्हर्बल क्वेश्चन करायचं आहे. व्हर्बल क्वेश्चन काय असतात? हेल्पिंग वर्बनं चालू होते वाक्य. आधी टेन्स बघा, आधी वाक्य बघायचं असर्टिव्ह, आणि असर्टिव्ह आहे का चेक करायचं आणि टेन्स बघायचा त्याचा. वाक्य आहे शी ऑलवेज अराइव्ज लेट टू मीटिंग्स. शी म्हणजे ती, ऑलवेज म्हणजे नेहमी, अराइव्ह म्हणजे येते, लेट येते टू मीटिंग्स, लेट म्हणजे उशिरा येते. तर हे वाक्य कोणतं आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य. सिम्पल प्रेझेंट टेन्स. का? कारण बघा हे V1 आहे, इथं हे सब्जेक्ट आहे आणि हे काय ऑब्जेक्ट आहे. तर सिम्पल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे आणि असर्टिव्ह वाक्य आहे. तुम्हाला करायचे व्हर्बल क्वेश्चन म्हणजे हेल्पिंग वर्बनं चालू करायचे. सिम्पल प्रेझेंट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब नसतेच, मग तुम्हाला हेल्पिंग वर्ब घ्यावं लागणार आहे. तर हेल्पिंग वर्ब जेव्हा नसते सिम्पल प्रेझेंट टेन्ससाठी तुम्हाला हेल्पिंग वर्ब या सब्जेक्टनुसार घ्यावं लागते. तर जसं शी आहे बघा, वर्बला इथं काय लागलं, हे यस किंवा यस लागलं ना, तर मग तुम्ही काय घेणार? डज घेणार. हेल्पिंग वर्ब काय घेणार? डज. डज शी. त्याच्यानंतर हेल्पिंग वर्ब नंतर सब्जेक्ट डज शी. त्याच्यानंतर पुढचं वाक्य जसं तसं ऑलवेज. फक्त इथं अराइव्हजला यस लावायचं नाही, आता वर्बला यस काढून टाकायचं कारण ते पुढे आलं. आता फक्त V1 लिहायचं. अराइव्ह लेट टू मीटिंग्स. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. हे हेल्पिंग वर्ब पुढे घेतलं, बाकी जशाला तसं वाक्य लिहायचं. सेकंड वाक्य बघा, एन्शियंट ग्रीस वॉज द प्राईड ऑफ युरोप. तर एन्शियंट ग्रीस इथं सब्जेक्ट आहे, वॉज इथं जे आहे ते मेन वर्ब आहे. हे मेन वर्ब आहे इथं. वॉज द प्राईड ऑफ युरोप, आणि प्राईड ऑफ युरोप काय? ऑब्जेक्ट. ते सिम्पल पास्ट टेन्स आहे. वाक्य आहे सिम्पल पास्ट टेन्स. आणि इथं हेल्पिंग वर्ब दिलेला असल्यामुळं तेच हेल्पिंग वर्ब पुढे घ्यायचं. हेल्पिंग वर्बनं वाक्य चालू करायचं. वॉज, पुढचं वाक्य जशाला तसं एन्शियंट. आता ए स्मॉल लिहायचं. एन्शियंट. एन्शियंट म्हणजे प्राचीन, पण ग्रीसचं जी कॅपिटल लिहायचं कारण ते देशाचं नाव आहे. वॉज तर पुढे आलं. वॉज एन्शियंट ग्रीस द प्राईड ऑफ युरोप. युरोपचं पण ई कॅपिटल लिहायचं कारण ते खंडाचं नाव आहे. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. चला तिसरा क्वेश्चन बघा, परत बघा. जॉन फेल टू कम इन टाईम फुल स्टॉप. हे वाक्य आहे असर्टिव्ह. जॉन सब्जेक्ट आहे, फेल्ड V2 आहे, टू कम इन टाईम हे काय? ऑब्जेक्ट आहे. हे पण वाक्य कोणतं आहे? सिम्पल पास्ट टेन्स. तर घ्या सिम्पल पास्ट टेन्स आहे, हेल्पिंग वर्बपासून चालू करायचं. इथं हेल्पिंग वर्ब नाही आहे. सिम्पल पास्ट टेन्समध्ये हेल्पिंग वर्ब दिलेलं नसेल तर कोणतं घ्यायचं तुम्ही? डीड घ्यायचं. डीड. त्याच्यानंतर सब्जेक्ट. सब्जेक्ट कोण आहे? जॉन. त्याच्यानंतर फेल. आता इथं V2 लिहायचं नाही, आता फेल इथं V1 लिहायचं. हे डीड घेतल्यामुळे आता इथं पुढे V1 लिहावं लागते. डीड जॉन फेल, आणि पुढचं वाक्य जशाला तसं टू कम इन टाईम. आणि शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. क्वेश्चन मार्क द्यायचा कारण वर्ब इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्सेस क्वेश्चन मार्कने एंड होतात. तेच परत हेल्पिंग वर्बनं वाक्य चालू होणार, त्याच्यानंतर सब्जेक्ट येणार, त्याच्यानंतर V1 येणार,
त्याच्यानंतर काय येणार, ऑब्जेक्ट येणार. सिम्पल पास्ट टेन्स जरी असेल वाक्य तरी इथं V1 येते, कारण पुढे डीड आलं. डीडमुळे हे काय होऊन जाते, सिम्पल पास्ट टेन्समध्ये होऊन जाते. पुढे बघा, माय फ्रेंड इथं सब्जेक्ट आहे. इज हेल्पिंग वर्ब आहे. कमिंग V1 प्लस ING आहे. टू आवर होम काय आहे, ऑब्जेक्ट आहे. तर वाक्य कोणत्या टेन्समध्ये आहे, वाक्य आहे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. आणि तुम्हाला करायचं आहे त्याचं असरेटिव्ह वाक्याचं करायचं आहे इंट्रॉगेटिव्ह व हेल्पिंग वर्बपासून चालू करायचं आहे. इज, त्याच्यानंतर तुम्हाला करायचं आहे सब्जेक्ट कोण आहे, माय फ्रेंड. इज माय फ्रेंड. त्याच्यानंतर तुम्हाला लिहायचं आहे कमिंग टू आवर होम आणि क्वेश्चन मार्क. नेक्स्ट वाक्य आहे 5 नंबरचं. शेक्सपियर सब्जेक्ट आहे. रोट V2 आहे. रोमियो अँड ज्युलियट काय ऑब्जेक्ट आहे. शेक्सपियर रोट रोमियो अँड ज्युलियट म्हणजे शेक्सपियरनं रोट म्हणजे लिहिलं, रोमियो अँड ज्युलियट नावाचं पुस्तक लिहिलं. वर्बल क्वेश्चन बनवायचं डीडपासून चालू होणार, कारण सिम्पल पास्ट टेन्स आहे. डीड. त्याच्यानंतर सब्जेक्ट कोण आहे, शेक्सपियर नाव आहे, तर S कॅपिटल काढायचं. डीड शेक्सपियर. त्याच्यानंतर V1, कारण डीड घेतल्यामुळे आता V1 येते. राईट रोमियो अँड ज्युलियट नाव कॅपिटल काढायचं, कारण ते पुस्तकाचं नाव आहे, नाटकचं नाव आहे. अँड ज्युलियट क्वेश्चन मार्क. 6व्या नंबरचं वाक्य आहे. नील आर्मस्ट्रॉंग सब्जेक्ट. वॉकड म्हणजे चालला V2. ऑन द मून ऑब्जेक्ट. तर परत सिम्पल पास्ट टेन्सचं वाक्य आहे, कारण V2 आहे म्हणून डीडपासून चालू होणार. डीड घेतलं, त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्यायचा आहे नील. त्याच्यानंतर घ्यायचं सब्जेक्ट कोणता आहे, नील आर्मस्ट्रॉंग. पूर्ण कॅपिटल लिहायचं नील आर्मस्ट्रॉंग. नील आर्मस्ट्रॉंग कॅपिटल का लिहायचं, कारण ते प्रॉपर नाऊन आहे. तर हेल्पिंग वर्ब लिहिला, त्याच्यानंतर नील आर्मस्ट्रॉंग सब्जेक्ट लिहिला. V1 लिहायचं वॉक. त्याच्यानंतर लिहायचं ऑब्जेक्ट ऑन द मून. क्वेश्चन मार्क. त्याच्यानंतर पुढे दे सब्जेक्ट. हेल्पिंग वर्ब वेअर आहे. प्लेइंग का आहे, V1 प्लस ING. फुटबॉल का आहे, ऑब्जेक्ट. आणि वेन इट स्टार्टेड टू रेन हे काय आहे, कॉम्प्लिमेंट. कोणत्या टेन्समधलं वाक्य आहे, हे आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. हेल्पिंग वर्ब पुढे घ्या वेअर. त्याच्यानंतर काय घ्यायचं, सब्जेक्ट दे. प्लेइंग पुढचं वाक्य तशाला तसं, वेअर दे प्लेइंग फुटबॉल. when it started to rain. परत हे हेल्पिंग वर्बपासून चालू झालं. हेल्पिंग वर्ब ओळखायचं होतं तुम्हाला. टेन्स ओळखावं लागणार आणि वाक्य कोणत्या प्रकारचं आहे ते ओळखावं लागणार. असरेटिव्ह सेंटेन्स असेल आणि सिम्पल पास्ट टेन्स असेल तर फक्त तुम्हाला डीड घ्यावं लागते, आणि सिम्पल प्रेझेंट टेन्स असेल तर डज घ्यावं लागते. बाकी एरवीच्या टेन्समध्ये तुम्हाला हेल्पिंग वर्ब तर दिसतेच, ते सोपं जाते. त्याच्यानंतर नेक्स्ट 8 नंबरचं वाक्य आहे. वी सब्जेक्ट. हॅव हेल्पिंग वर्ब आहे. कंप्लीटेड V3 आहे. आवर होमवर्क आहे ऑब्जेक्ट. असरेटिव्ह वाक्य आहे, कोणत्या टेन्सचं आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्स. हेल्पिंग वर्ब पुढे घ्या. हेल्पिंग वर्ब आहे हॅव. त्याच्यानंतर सब्जेक्ट घ्या वी. त्याच्यानंतर V3 घ्या कंप्लीटेड. त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कोण आहे, आवर होमवर्क. आणि शेवटी काय द्या, क्वेश्चन मार्क. हेल्पिंग वर्ब, त्यानंतर सब्जेक्ट, त्याच्यानंतर V3 आणि शेवटी काय ऑब्जेक्ट. हे आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्सेस आहे, पण हे कोणतं आहे, वर्बल क्वेश्चन. आणि हे पण प्रेझेंट परफेक्ट टेन्सेस आहे, पण हे काय असरेटिव्ह आहे. असरेटिव्ह वाक्य आहे म्हणजे विधानार्थी वाक्य. नेक्स्ट नंबरचं वाक्य आहे
वी वेअर वॉचिंग अ मूवी वेन द पॉवर वेंट आउट. म्हणजे आम्ही मूवी पाहत होतो. वॉचिंग म्हणजे पाहत होतो, मूवी म्हणजे पिक्चर. वेन द पॉवर वेंट आउट, पॉवर वेंट आउट म्हणजे लाईट गेली तेव्हा आम्ही पिक्चर पाहत होतो. वी सब्जेक्ट आहे, वेअर हेल्पिंग वर्ब आहे, वॉचिंग V1 प्लस ING आहे, अ मूवी ऑब्जेक्ट आहे आणि हे वेन द पॉवर वेंट आउट काय कॉम्प्लिमेंट आहे. कोणत्या टेन्समधलं वाक्य आहे? हे आहे पास्ट कंटिन्युअस टेन्स. तर हेल्पिंग वर्ब पुढे घ्या, वेअर, त्याच्यानंतर सब्जेक्ट वी, V1 प्लस ING, वॉचिंग, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट कोण आहे? अ मूवी, त्यानंतर कॉम्प्लिमेंट वेन द पॉवर वेंट आउट, पॉवर वेंट आउट म्हणजे लाईट गेली, क्वेश्चन मार्क. तर लास्ट नंबरचं वाक्य आहे, दे हॅव ऑलरेडी इटन डिनर. म्हणजे त्यांनी ऑलरेडी डिनर केले म्हणजे जेवण केलेलं आहे. दे सब्जेक्ट आहे, हॅव हेल्पिंग वर्ब आहे, ऑलरेडी काय? ऑलरेडी काय ते सांगा मला. हे कोणतं पार्ट ऑफ स्पीच आहे ते सांगा खाली कॉमेंट्समध्ये. ऑलरेडी कोणतं पार्ट ऑफ स्पीच आहे ते सांगा. पार्ट ऑफ स्पीच ऑलरेडी. इटन V3 आहे आणि डिनर काय आहे? ऑब्जेक्ट आहे. कोणत्या टेन्समध्ये वाक्य आहे? वाक्य आहे प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तर सांगा, व्हर्बल क्वेश्चन बनवायचं. हेल्पिंग वर्ब पुढे घ्या, हॅव, दे ऑलरेडी इटन डिनर, क्वेश्चन मार्क.